नमस्कार. हॅपी व्हॅली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला खानदेशी वांग्याची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं 1.5 किलो वांगे बारीक कापून स्वच्छ मिठाच्या पाण्यामधून धुवून घेतलेली आहे, म्हणजे ती काळी पडत नाही. त्यासाठी आपण कृती बघूया. मिरच्या घेतलेल्या आहेत 125 ग्रॅम आणि आलं लसूण घेतलेलं आहे. आलं 1 इंच आणि 2-3 लसणाचे कांडे घेतलेले आहेत आणि छान जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. एकीकडे तेल ठेवलेलं आहे तापवायला. तेल तापलेलं आहे आता छान. त्याच्यामध्ये आता जिरं घालूयात. जिरं छान असं तडतडून फुगलं पाहिजे, छान वर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता मिरचीची पेस्ट घालूयात. मिरच्याचं प्रमाण तुम्हाला हवं तेवढं तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती पाहिजे आहे तेवढं तुम्ही घालू शकता. ही भाजी थोडीशी तिखटच छान लागते. 1 चमचा भरून हळद घ्यायची आहे. पोह्यांचा चमचा खातो आपण तेवढी हळद घ्यायची आहे. हळदीला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता आपण वांगी घालूयात. वांग्यांना छान पूर्णतः घातलं की मग खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे. क्वांटिटी मोठी असल्यामुळे थोडं हलवायला प्रॉब्लेम येतो, पण मोठी उलथणी घ्यायची आहे आणि खालीवर करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊयात. भाजीमध्ये 1 ग्लास पाणी घालूयात. याने आपली भाजी खूप छान शिजणार आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात, पण शक्यतो आपल्याला ही जास्त कोरडी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी भाजी करायची आहे. किती कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. ही भाजी आमच्याकडे खानदेशामध्ये खूप छान, म्हणजे अशी वरण भाताबरोबर किंवा गरम गरम वरणबट्टीसोबत खूपच प्रसिद्ध आहे, म्हणून म्हटलं ही भाजी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहोत. कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता 2 शिट्ट्या करून घेऊयात. वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर, कुकरला छान गार झाल्यानंतर, म्हणजे त्याची वाफ निघू दिलेली आहे पूर्णतः. आणि त्याच्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी भाजीला काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकत आहात, खूपच छान भाजीला तेल सुटलेलं आहे. खूप छान शिजलेली आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. आमच्या खानदेशामध्ये खूपच फेमस भाजी आहे. आणि आता श्रावण महिन्यानिमित्त मी खास दाखवलेली आहे तुम्हाला, कारण श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडायला आमच्याकडे बट्टी करतात दर सोमवारी. तर दर सोमवारी ही भाजी बनवतात. खूपच सुंदर अशी भाजी होते. आणि विशेषतः म्हणजे जास्तीचे पाहुणे आले तर 2 कुकरच्या शिट्ट्यांमध्ये लवकर शिजते, जास्त वेळही लागत नाही. मस्त गरमागरम वरण भात किंवा बट्टी किंवा त्याच्यासोबत चपाती करून तुम्ही ही भाजी बनवू शकतात. तुम्हाला जर बट्टीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला हा खानदेशी वांग्याचा भाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू.